देखा वो व्हिडिओ बना मुद्दा असाच आहे आज की आज आपली लागवड पूर्ण होईल म्हणजे कसं आपण बाकी कपाशीलाही काली कपाशीवर व्हिडिओ बनवला होता. कपाशी चांगली उतरी राहिली, पाणी ना काही गार ना काही आपलं काय एवढा फटका नाही बट ना उतारा मितारा चांगला बस ना कपाशी ना, आणि जी मांगली राहिली होती ती बी चांगली उतरणी. तर आज आपण म्हणतो 1-2 एकर क्षेत्र आहे आपलं, त्यांना काहीतरी नवीन प्रयोग करूत म्हणतं. तर नवीन प्रयोग कराना असं की ते 2 एकर क्षेत्राમાં आज आपण म्हणजे 2 रोज जाण काम चाललं तर 1.25 फूट ठिबक तरी आपण तडे 1.25 फूट बाय 4 फूट असं नडी टू नडी अंतर 4 फूट होतं, ड्रिप टू ड्रिप 1.25 फूट होतं. म्हणतं मग काय लावा नाट आहे, कारण की कपाशी पारंपरिक पेक्षा काहीतरी नवीन वेगळं करते कुत बुवा, म्हणून ते 2 एकर क्षेत्राમાં आज आपण 1.25 फूटवर 1 ड्रिपवर 2 दाना असं आपण मोदा या कंपनीने शारदा नावनी व्हरायटी आहे, चवीमा जाडी चवीमा. तर 2 एकर चवीला आले आई चवी 2-2.5 महिना जे चाली ते. मग या चवीवर एक तर टरबूज लावसूत, नाही तर मग भेंडी लावसूत. तर मित्रसनी ज्या तुम्ही व्हिडिओ देख राहणार होते तुम्ही मला सांगा, एक तर टरबूज लावानं सप्टेंबर ऑगस्ट एंडिंग किंवा सप्टेंबरमा टरबूज लावानं का भेंडी लावानी बुवा. तो आपण कागद वगैरे आतरसूत मर्चिंग वगैरे करसूत. आता ते का असं ओपनमा आपण मिरची आई लाई दिनी आपण चवीलाई दिनी ओपनमा. तर तवय आपण मर्चिंग वगैरे करीसन बट व्यवस्थित करीसन बेसल डोस वगैरे टाकीसन करसूत. आई 2 महिना वावर पडी 2-2.5 महिना वावर पडीत राहू द्यापेक्षा बुवा ऑगस्टपर्यंत वावर पडीत राहू द्यापेक्षा आई चवीलाई दिने निदान बिवाड तरी बदली जाई बुवा. आई मक्कान बिवाड होतं, मक्कान बिवाडपेक्षा चवीन बिवाड चांगलं राहस, कारण चवीले नायट्रोजनने मुया राहतीस, त्यामुळे जमिनी सुपीकता बी वाढी जाई बुवा. म्हणून तर यान पुढे मग भेंडी लावा बुवा ऑगस्ट एंडिंगमा किंवा टरबूज लावा असा प्लॅन आहे. त्या प्लॅन हा किसन आपण या वारमा 2 एकरमा टरबूज हाई लावणे कपाशी लाईने काहीतरी वेगळं करू बुवा 2 एकरमा, कारण की 2 एकरमा पिकीन कितला पिकस कापूस खर्च अमुक डमुक त्यांना चालना जास बट. तर त्याकरता 2 एकरमा काहीतरी वेगळा प्रयोग करा नव्हता आपण. आणि शेतकरीने पारंपरिक पीकवर बी नको बसायला पाहिजे, काही ना काही नवीन करत राहायला पाहिजे. त्यासाठी म्हणतात चला 2 एकरमा काहीतरी नवीन करू. राम राम, जय खानदेश, भेटूत काल दिसना व्हिडिओ.